Welcome student. We have to study physics standard 12th chapter number 9 current electricity by M.V. Patil madam. In previous year we have to study the different types of conductor. There are three types of conductor: good conductor, semiconductor and insulators. We have to also study the resistance in series and the parallel combination. In previous year we have to also calculate the effective resistance of series combination and the parallel combination. इयत्ता 11वीत आपण कंडक्टरचे 3 प्रकार बघितले होते: गुड कंडक्टर, सेमी कंडक्टर आणि बॅड कंडक्टर. तसंच रेजिस्टन्स हा सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये बघितला होता. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स सिरीज कॉम्बिनेशनसाठी आणि पॅरलल कॉम्बिनेशनसाठी आपण कॅल्क्युलेट केला होता. आता आपण ह्या चॅप्टरचा इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत. वी हॅव टू स्टडी द ओरिजिन ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन अ पर्टिक्युलर फॉर मेटल्स. आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी बघणार आहोत पर्टिक्युलरली फॉर मेटल्स, पर्टिक्युलरली फॉर द मेटल्स. वी हॅव टू ऑल्सो स्टडी हाऊ टू कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ 2 or more resistance. We have to also study how to calculate effective resistance of 2 or more resistance. 2 किंवा त्यापेक्षा अधिक रेजिस्टन्सचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसा काढायचा ते आपण बघितले. इन सिरीज अँड पॅरलल complex connection of electrical component cannot be easily reduced using rule of series and parallel combination of resistance. सिरीज आणि पॅरलल हे जर कॉम्प्लेक्स कनेक्शनमध्ये असतील, कॉम्प्लेक्स कनेक्शनमध्ये इलेक्ट्रिकल कंपोनंट जर लावलेली असतील तर आपल्याला ते जे सर्किट आहे त्या सर्किटला रूल्स आपण सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनचे रूल्स वापरून आपण त्या सर्किटला सॉल्व करू शकत नाही. दॅट इज फॉर द कॉम्प्लेक्स सर्किट वी कॅनॉट यूज द सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन रूल्स. फॉर कॉम्प्लेक्स सर्किट वी कॅन नॉट बी यूज द रूल्स ऑफ सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. आपल्याला कॉम्प्लेक्स कनेक्शन्स असतील, कॉम्प्लेक्स सर्किट असेल, त्याला जर सॉल्व करायचं असेल तर आपण सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन जे आहे रजिस्टरचं त्याचे रूल्स अप्लाय करू शकत नाही. मोर कॉम्प्लेक्स सर्किट कॅन बी ॲनालाइज बाय यूजिंग किर्चॉफ्स लॉ. मोर कॉम्प्लेक्स सर्किट कॅन बी ॲनालाइज बाय यूजिंग किर्चॉफ्स लॉ. कॉम्प्लेक्स सर्किट असेल तर त्याला आपण किर्चॉफ्स लॉने ॲनालाइज करतो. फर्स्ट डायग्राममध्ये बघा, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये रेजिस्टन्स आहे. सेकंड डायग्राममध्ये रेजिस्टन्स हे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये दिलेले आहे. पण मात्र जर कॉम्प्लेक्स सर्किट असेल, नेक्स्ट डायग्राममध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स सर्किट दाखवलं आहे. या ठिकाणी काही रेजिस्टन्स हे सिरीजमध्ये आहेत तर काही रेजिस्टन्स हे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आहेत. तर कॉम्प्लेक्स सर्किटसाठी आपण ह्या ठिकाणी किर्चॉफ्स लॉ अप्लाय करून हे सर्किट सॉल्व करतो. ह्या ठिकाणी पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशनचे जे रूल्स आहेत रेजिस्टन्सचे ते आपण अप्लाय करू शकत नाही. Then you have to see what is the Kirchhoff's laws of electrical network. Kirchhoff's law बघण्याच्या आधी काही बेसिक टर्म्स आपण किर्चॉफ्स लॉमध्ये यूज करतो. त्या टर्म्स आधी बघूया. सर्किट
डायग्राम दिसते तुम्हाला. ह्या सर्किट डायग्राममध्ये आपल्याला किर्चॉफ्सचे लॉज जे आहेत, किर्चॉफ्स लॉ बघण्याच्या आधी जे काही टर्म्स यूज करणार आहोत, जंक्शन, लूप आणि ब्रांच, याच्याबद्दल आपण आधी बघूया. डेफिनेशन नंबर 1, जंक्शन. Any point in an electrical circuit where two or more conductors are joined together is called as a junction. Is called as a junction. Any point in electrical circuit. इलेक्ट्रिकल सर्किटमधला कुठलाही पॉईंट असू दे, ज्या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा अधिक कंडक्टर जर एकत्र येत असतील तर त्याला आपण जंक्शन पॉईंट असं म्हणणार आहोत. म्हणून जंक्शन आपण डिफाईन करतो, एनी पॉईंट इन ॲन इलेक्ट्रिकल सर्किट. एनी पॉईंट इन ॲन इलेक्ट्रिकल सर्किट वेअर 2 or more conductors are joined together is called a junction. Is called a junction. डायग्राममध्ये बघा, ए पॉईंट आणि पॉईंट बी हे 2 जंक्शन पॉईंट आहेत. या ठिकाणी फर्स्ट पॉईंट एला, जंक्शन पॉईंट एला 3 रेजिस्टन्स एकत्र येतात बघा, सेकंड अँड द थर्ड. म्हणून ए पॉईंट पण काय जंक्शन पॉईंट आहे. पॉईंट बी पण जंक्शन पॉईंट आहे. या ठिकाणी सुद्धा बॅटरी, रेजिस्टन्स आणि परत ही बॅटरी या ठिकाणी एकत्र येतात. म्हणून बी पॉईंट पण काय जंक्शन पॉईंट आहे. नेक्स्ट डेफिनेशन इज द लूप. एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क. एनी क्लोज कंडक्टिंग पाथ in an electrical network is called as a loop or mesh. कोणताही क्लोज कंडक्टिंग पाथ जर घेतला इलेक्ट्रिकल नेटवर्कच्या मध्ये तर त्याला आपण लूप म्हणणार. ह्या ठिकाणी बघा, फॉर एक्झाम्पल एक लूप ड्रॉ करून दाखवते. आपण जर ए पॉईंटपासून लूप ड्रॉ करायला सुरुवात केली, अगेन ए पॉईंटवर जर आपण थांबलो आणि ते जे लूप आपण तर त्या ठिकाणी तयार झालं त्याला काय म्हणणार आहोत, क्लोज कंडक्टिंग पाथ. काय आहे तो, एक क्लोज कंडक्टिंग पाथ. म्हणून आपण लूप डिफाईन करतो. एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क. एनी क्लोज कंडक्टिंग पाथ इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज कॉल्ड ॲज अ लूप ऑर मेश. इज कॉल्ड ॲज अ लूप ऑर मेश. Third definition, branch. A branch is any part of the network. A branch is any part of the network that lies between two junctions. That lies between two junctions. 2 जंक्शनच्या मध्ये जो पार्ट येणार आहे नेटवर्कचा त्याला म्हणणार आहोत आपण ब्रांच. त्याला काय म्हणणार आहोत, ब्रांच. अ ब्रांच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन द 2 जंक्शन. डायग्राममध्ये 2 जंक्शन पॉईंट आहेत, ए आणि बी. 2 जंक्शनच्या पॉईंटमध्ये जो पार्ट येतो आहे, तर ए आणि बी या जंक्शन पॉईंटच्या मध्ये पहिला जो बघा, पहिली जी ब्रांच आहे ती ॲरोने दाखवली 1 नंबरने. सेकंड ब्रांच परत आपण टाकू शकतो नंबर 2. and third branch is also branch 3. In figure there are 2 junctions labeled A and B. In figure there are 2 junctions A and B. figure मध्ये बघा A आणि B हे 2 जंक्शन पॉईंट आहेत. there are 3 branches. there are 3 possible paths or branch, 1, 2 and 3 from A to B. From A to B. A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत 3 पॉसिबल पाथ आहेत आणि 3 ब्रांचेस याला सर्किटमध्ये आहेत. 2 लूप या ठिकाणी आहेत बघा.
तसंच दोन जंक्शन पॉईंट पण आपण लूपमध्ये ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट वन इज द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. We can also called the Kirchhoff's law as a Kirchhoff's law, Kirchhoff's first law or current law or the junction law. Statement: the algebraic sum of the current at a junction is 0. The algebraic sum of the current at any junction is 0 in an electrical network. The algebraic sum of the current at a junction is 0 in electrical network. अल्जेब्रिक सम जर केली करंटची जंक्शन पॉईंटला तर ती आपल्याला 0 मिळते. अल्जेब्रिक सम ॲट द जंक्शन इज 0. द अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रिक करंट्स ॲट अ जंक्शन इज 0. दॅट इज summation of I varies from 1 to n. Summation of I is equal to 0 where I varies from 1 to n. The mathematically we can written the summation of I is equal to 0, that is the I vary from 1 to n. Kirchhoff's first law चा आपण स्टेटमेंट बघितलं. The algebraic sum of the current at a junction is 0 in an electrical network. The algebraic sum जर केली आपण करंटची जंक्शन पॉईंटला तर ती आपल्याला 0 मिळते. मॅथमॅटिकली आपण लिहू शकतो समेशन ऑफ I इज इक्वल टू 0, दॅट इज द I व्हॅरीज फ्रॉम 1 to n where I is the current in the ith conductor at a junction having n conductor, where I is the current in the ith conductor. I कंडक्टर मध्ये असणारा काय आहे तो करंट आहे. ॲट अ जंक्शन हॅविंग n कंडक्टर, जंक्शन पॉईंटला n कंडक्टर येत आहेत असं आपण ह्या ठिकाणी गृहीत केलं. साइन कन्व्हेन्शन: द करंट arriving at the junction are considered positive while the current leaving the junction are considered negative. Current leaving the junction are considered negative. जंक्शन पॉईंटकडे येणारे करंट सर्व काय घ्यायचे आहेत पॉझिटिव्ह आणि जंक्शन पॉईंटपासून लांब जाणारे सर्व करंट कसे राहणार आहेत निगेटिव्ह. याला आपण काय म्हणणार आहोत साइन कन्व्हेन्शन ऑफ द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. आपण किर्चॉफ फर्स्ट लॉचे साइन कन्व्हेन्शन काय सांगणार आहोत. द करंट कमिंग टुवर्ड द जंक्शन और करंट अराइविंग ॲट द जंक्शन आर कन्सिडर पॉझिटिव्ह व्हाईल द करंट लिव्हिंग द जंक्शन आर कन्सिडर निगेटिव्ह. युजिंग साइन कन्व्हेन्शन फ्रॉम फिगर. साइन कन्व्हेन्शन आपण अप्लाय करूया फिगरला. फिगरमध्ये I1 हा करंट जंक्शन पॉईंटकडे येणार आहे. I2 हा जंक्शन पॉईंटपासून लांब जाणार आहे. तसंच I3 हा परत जंक्शन पॉईंटकडे येणार आहे. I4 पण जंक्शन पॉईंटकडे येणार आहे. I5 हा जंक्शन पॉईंटपासून लांब जाणार आहे आणि I6 हा पण जंक्शन पॉईंटपासून लांब जाणार आहे. म्हणून जे जंक्शनच्या जवळ जाणारे त्यांना आपण प्लस साईन देणार आहोत आणि जे करंट हे जंक्शनपासून लांब जाणारे आहेत त्यांना आपण निगेटिव्ह साईन कन्सिडर करणार आहोत. देअरफॉर मॅथमॅटिकली या ठिकाणी आपण ह्या सर्किट डायग्रामसाठी किर्चॉफ फर्स्ट लॉ अप्लाय करूया. I1 पासून स्टार्ट करूया. I1 हा जंक्शन पॉईंटकडे जाणार आहे म्हणून प्लस I1. I2 हा जंक्शन पॉईंटपासून लांब जातो म्हणून मायनस I2. I3 हा जंक्शन पॉईंटकडे येतो आहे म्हणून प्लस I3.
I4 पण जंक्शन पॉईंटकडे येतो आहे म्हणून प्लस I4, I5 हा जंक्शन पॉईंटपासून लांब जातो आहे म्हणून मायनस I5, I6सुद्धा जंक्शन पॉईंटपासून लांब जातो आहे म्हणून I6ला पण आपण मायनस I6 इज इक्वल टू 0. दॅट इज मॅथमॅटिकली I1 मायनस I2 प्लस I3 प्लस I4 मायनस I5 मायनस I6 इज इक्वल टू 0. नेक्स्ट डायग्राममध्ये बघा, त्या डायग्राममध्ये सुद्धा ह्या ठिकाणी करंटची डायरेक्शन दाखवली. इक्वेशनला रिअरेंज करून आपण कसं लिहू शकतो बघा, जे मायनस करंट आहेत ते राईट हँड साईडला घेऊन जाऊ शकतो. नवीन इक्वेशन मिळेल आपल्याला I1 प्लस I3 प्लस I4 इज इक्वल टू I2 प्लस I5 प्लस I6. आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ बघितला, समेशन ऑफ द करंट ॲट अ जंक्शन इज इक्वल टू 0. दॅट इज द समेशन ऑफ I is equal to 0. I varies from 1 to n. And you have to also see the sign convention. The current coming towards the junction are taken as the positive, while the current leaving the junction are taken as the negative. आपण जंक्शन पॉईंटकडे येणाऱ्या करंटला पॉझिटिव्ह कन्सिडर करणार आहोत आणि जंक्शन पॉईंटपासून लांब जाणाऱ्या करंटला आपण निगेटिव्ह कन्सिडर करणार आहोत. आता आपण किर्चॉफ फर्स्ट लॉशी रिलेटेड प्रॉब्लेम बघूया. एक्झाम्पल नंबर 9.1. फिगर शोज द करंट इन अ पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट. फिगरमध्ये बघा करंट दाखवला आहे I1, I2, I3, I4, I5, I6 अँड I7. डायग्राममध्ये डिफरंट करंट डिफरंट ब्रांचेसमध्ये दाखवला आहे. फिगर शोज द करंट इन अ पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट. फाइंड द करंट एक्सची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी करंट एक्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ॲट जंक्शन पॉईंट बी, जंक्शन पॉईंट बीकडे जर बघितलं तर I1 हा जंक्शन पॉईंटकडे येतो आहे आणि दोन ब्रांचेसमध्ये तो स्प्लिट होतो आहे I2 अँड I3. करंट I1 स्प्लिट इंटू I2 अँड I3. बघू इथे I1 हा करंट बी पॉईंटकडे जंक्शन पॉईंट बीकडे येतो आहे आणि तो कसा स्प्लिट होतो आहे I2 आणि I3मध्ये, जे आपण लिहू शकतो I1 इज इक्वल टू I2 प्लस I3. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू वी गेट. आपल्याला I1ची व्हॅल्यू दिलेली आहे 17, I2ची व्हॅल्यू दिली 3 अँपियर, I3 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण काय कॅल्क्युलेशन्स ते बघूया नेक्स्ट डायग्राममध्ये. फॉर जंक्शन पॉईंट बी आपण त्या ठिकाणी किर्चॉफ्सला अप्लाय करू शकतो. बघा डायग्राममध्ये I1 हा जंक्शन पॉईंट बीकडे येणार आहे म्हणून I1 पॉझिटिव्ह, I2 हा जंक्शन पॉईंटपासून लांब जाणार आहे म्हणून I2 हा निगेटिव्ह, I3 हाही जंक्शन पॉईंटपासून लांब जाणार आहे म्हणून तोही निगेटिव्ह. दॅट इज द I1 मायनस I2 प्लस I3 इज इक्वल टू 0. आपण या ठिकाणी इक्वेशन काय लिहू शकतो आहे I1 मायनस I2 मायनस I3 इज इक्वल टू 0. I1 मायनस I2 मायनस I3 इज इक्वल टू 0. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. I1ची व्हॅल्यू दिली आपल्याला 17, I2ची व्हॅल्यू दिली आपल्याला 3 मायनस I3 इज इक्वल टू 0. I1ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, I2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आणि I3 मायनस I3 ॲज इट इज ठेवला इज इक्वल टू 0. I3 इज इक्वल टू रिअरेंज करूया इक्वेशनला. राईट हँडला 17 आणि 3 मायनस 3 जर राईट हँडला गेले तर मायनस 3 हा प्लस 3 होऊन जाईल आणि मायनस 17 हा प्लस 17 हा मायनस 17 होईल. दॅट इज द I3 मायनस I3 इज इक्वल टू 3 मायनस 17. मायनस
I3 is equal to minus 14. What we will get? I minus I3 is equal to minus 14. Therefore, minus minus gets cancelled. I3 is equal to 14. I3 is equal to 14. This is the, we can calculate I3. In this way we can calculate I3. Then next, for junction C. जंक्शन पॉईंट सी साठी आपण किर्चॉफ फर्स्ट लॉ अप्लाय करूया. जंक्शन पॉईंट सी मध्ये I3 हा जंक्शन पॉईंटकडे येणार आहे. I4 हाही जंक्शन पॉईंटकडे येणार आहे. मात्र I5 हा जंक्शन पॉईंटपासून दूर जाणार आहे. म्हणून आपण इक्वेशन लिहू शकतो I3 प्लस I4 मायनस I5 इज इक्वल टू 0. इक्वेशन काय लिहू शकणार आहोत आपण? I3 प्लस I4 मायनस I5 इज इक्वल टू 0. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. I3 ची व्हॅल्यू दिली आपल्याला 14. I4 ची व्हॅल्यू आपल्याला दिली बघा या ठिकाणी. I4 ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 2 मायनस I5 इज इक्वल टू 0. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला. I3 ची व्हॅल्यू टाकली इथे 14. I4 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 2 मायनस I5 ॲज इट इज इक्वल टू 0. 14 plus 2 is 16. 16 minus I5 is equal to 0. Minus I5 right hand side ला गेला तर 16 is equal to I5, that is I5 is equal to 16. आपल्याला I5 ची व्हॅल्यू काय मिळाली ते 16. फॉर द जंक्शन पॉईंट, नेक्स्ट जंक्शन पॉईंट आपण त्याला जंक्शन पॉईंट डी पण म्हणू शकता. फॉर दॅट जंक्शन पॉईंट आपल्याला लास्टला जंक्शन पॉईंटपर्यंत इक्वेशन सॉल्व करायला लागलं, कारण एक्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती. फॉर जंक्शन पॉईंट डी I5 हा जंक्शनकडे येणार आहे. मायनस I6 हा पण जंक्शनपासून दूर जाणार आहे. मायनस I7 हे जंक्शनपासून दूर जाणार इज इक्वल टू 0. That is we can write down I5 that is equal to I5 minus I6 minus I7 is equal to 0. I5 ची व्हॅल्यू दिली आपल्याला 16 मायनस I6 ॲज इट इज. I7 ची व्हॅल्यू दिली आपल्याला 9, दॅट इज 16 मायनस I6 मायनस 9 इज इक्वल टू 0. 16 मायनस 9 केलं तर 7 रिमेन राहतील, दॅट इज 7 मायनस I6 इज इक्वल टू 0. दॅट इज I6 इज नथिंग बट एक्स. I6 काय ह्या ठिकाणी एक्स जो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, दॅट इज 7 मायनस एक्स इज इक्वल टू 0. मायनस एक्स ह्या बाजूला येताना प्लस एक्स होऊन जाईल, दॅट इज 7 इज इक्वल टू एक्स. आर वी हॅव टू कॅल्क्युलेट हिअर द एक्स इज इक्वल टू 7. वी हॅव टू कॅल्क्युलेट हिअर द एक्स इज इक्वल टू 7. Next is the Kirchhoff's voltage law. Next one is the Kirchhoff's voltage law. The algebraic sum of the potential difference, that is the product of current and resistance and electromotive force, in short EMF, in a closed loop is 0. The algebraic sum of potential difference, that is product of current and resistance and electromotive force EMFs in a closed loop is 0. जर एखाद्या क्लोज लूपसाठी आपण अल्जेब्रिक सम केली पोटेन्शियल डिफरन्सची, व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स? दिस इज प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स. आपण ओहम्स लॉमध्ये शिकलो आहे. पोटेन्शियल डिफरन्स काय असतो? दॅट इज V इज इक्वल टू IR. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचा प्रोडक्ट आहे, गुणाकार आहे करंट आणि रेजिस्टन्सचा. अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, आपण इन शॉर्ट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सला EMF असं म्हणतो. एखाद्या क्लोज लूपमध्ये जर आपण अल्जेब्रिक सम केली पोटेन्शियल डिफरन्सची आणि EMFची, तर क्लोज लूपसाठी ती आपल्याला 0 मिळते. म्हणून आपण व्होल्टेज लॉला स्टेटमेंट लिहितो, द अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स अँड
the electromotive force and electromotive force in a closed loop is 0, that is the summation of IR plus summation of E is equal to 0. That is summation of IR plus summation of E is equal to 0. साइन कन्व्हेन्शन बघूया. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉसाठी नंबर 1, इफ वी आर ट्रॅव्हलिंग along the direction of conventional current, if we are traveling along the direction of conventional current, the potential difference across the resistance is considered negative, otherwise positive. जर आपण लूप जे ट्रेस करतोय, पोटेन्शियल डिफरन्स जो आपण चेक करणार आहोत लूपमध्ये, तर कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन आणि पोटेन्शियल ड्रॉप चेकिंग करण्याची डायरेक्शन किंवा लूपची डायरेक्शन ही जर सेम असेल तर रेजिस्टन्स हा निगेटिव्ह कन्सिडर करायचा आहे आणि अदरवाईज जर डायरेक्शन ही सेम नसेल तर पोटेन्शियल डिफरन्स हा आपल्याला पॉझिटिव्ह असा कन्सिडर करायचा आहे. फर्स्ट साइन कन्व्हेन्शन हे पोटेन्शियल डिफरन्स संदर्भात आहे. पोटेन्शियल डिफरन्स हा जो येणार आहे दॅट इज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स, हा आपण निगेटिव्ह घेणार आहोत जर कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन ही सेम असेल तर. अदरवाईज जर डायरेक्शन सेम नसेल तर आपण ह्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स हा पॉझिटिव्ह घेणार आहोत. नंबर 2, फ्रॉम the negative terminal of the source to its positive terminal, if the direction of checking of potential drop from negative terminal of the source to positive terminal, it is taken as the positive, otherwise negative. तर लूपमध्ये जे आपण लूप ट्रेस करणार आहोत त्या ठिकाणी पोटेन्शियल डिफरन्स जो चेक करणार आहोत EMFच्या ॲक्रॉस, तर जर सोर्सच्या ॲक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स चेक करत असताना जर निगेटिव्ह टर्मिनल आधी येत असेल आणि त्यानंतर पॉझिटिव्ह टर्मिनल येत असेल तर EMF ही पॉझिटिव्ह कन्सिडर करायची आणि अदरवाईज आपल्याला EMF काय कन्सिडर करायची, निगेटिव्ह कन्सिडर करायची. फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सोर्स टू द पॉझिटिव्ह टर्मिनल, आपण ज्यावेळेस लूपची डायरेक्शनमध्ये आपण जे लूप कन्सिडर केले आणि पोटेन्शियल डिफरन्स जर चेक करतो आहे, मेजर करतो आहे आपण सोर्सच्या ॲक्रॉस आणि आपल्याला निगेटिव्ह टर्मिनल आधी येत असेल आणि नंतर पॉझिटिव्ह टर्मिनल येत असेल तर EMF ही पॉझिटिव्ह कन्सिडर करायची, अदरवाईज EMF ही निगेटिव्ह कन्सिडर करायची. आपण या ठिकाणी लूपला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करूया. कन्सिडर द लूप ABFGA. Consider the loop ABFGA. Consider the loop ABFGA in clockwise sense. आपण हे जे लूप कन्सिडर करतो हे क्लॉकवाईज सेन्स आहे. या ठिकाणी सायन्स कन्व्हेन्शन अप्लाय करूया व्होल्टेज लॉचे साइन कन्व्हेन्शन while measuring or while checking the potential difference across the resistance, if the direction of conventional current and direction of measuring the voltage is the same, then potential drop is negative. If the direction are not same, then the potential difference is positive. Then फ्रॉम A to B लूपमध्ये आपण A पासून आधी Bकडे जाणार आहोत. I1 R1 करंट आहे या ठिकाणी I1, रेजिस्टन्स आहे R1, पोटेन्शियल ड्रॉप जो येणार आहे I1 R1, लूपची डायरेक्शन आणि पोटेन्शियल ड्रॉपची डायरेक्शन सेम आहे म्हणून या ठिकाणी हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे याला आपण काय करू, लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे
म्हणून या ठिकाणी आपण हा जो प्रोडक्ट येणार आहे याला काय घेणार आहोत, -I1R1. याला काय घेणार आहोत, -I1R1. सेकंड, फ्रॉम B टू F. नंतर लूपमध्ये आपण कसे जाणार आहोत, B टू F. फ्रॉम B टू F resistance is R5 while the current is I3 and the direction of loop and direction of conventional current is same. Therefore this potential drop is also negative. Therefore we can write down -I3R5 -I3R5. Again when we move from F to G, त्यावेळेस आपण लूपमध्ये F पासून G कडे जाणार. डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट अँड लूप इज ऑल्सो सेम. देन दिस पोटेन्शियल ड्रॉप इज ऑल्सो निगेटिव्ह. द करंट इज I1R4. Therefore we can write down the -I1R3. What is the resistance? Here the resistance is R3. Resistance is R3. Therefore the potential drop is -I1R3. Potential drop is -I1R3. From G to A. From G to A. When we move from G to A, the negative terminal is first the battery, then the positive terminal. Therefore EMF is positive. EMF is positive. That is the EMF E1. Therefore we can write down plus E1 is equal to 0. By rearranging the equation, या ठिकाणी epsilon1 is equal to I1R1 plus I3R5 plus I1R3. Now consider the loop BFDCB in anti-clockwise direction. Second loop बघूया, BFDCB in anti-clockwise direction. सेम वेने या ठिकाणी आपण किर्चॉफ्स लॉ अप्लाय, व्होल्टेज लॉ अप्लाय करूया. फ्रॉम B टू F, ज्यावेळेस आपण B टू F जाणार आहोत लूपमध्ये, करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन सेम आहे. डायरेक्शन ऑफ चेकिंग द व्होल्टेज इज सेम. देअरफॉर दिस पोटेन्शियल ड्रॉप इज निगेटिव्ह. हा पोटेन्शियल ड्रॉपसुद्धा निगेटिव्ह येणार आहे. दॅट इज द -I3R5. दॅट इज द -I3R5. From F to D, there is also direction of checking the voltage drop and current is same. Therefore this potential drop is also negative. That is -I2R4. That is -I2R4. From D to C, here again when we are moved from D to C, negative terminal is first. Therefore this EMF is taken as the positive. D पासून C पर्यंत जात असताना आधी निगेटिव्ह टर्मिनल येतं आहे, त्यानंतर पॉझिटिव्ह टर्मिनल येतो आहे. म्हणून हा जो पोटेन्शियल ड्रॉप येणार आहे, ही जी EMF येणार आहे, ही कशी घेणार आहोत आपण, पॉझिटिव्ह घेणार आहोत. दॅट इज द प्लस E2. फ्रॉम C टू B, तेवढंच आपण C कडून B कडे जाणार आहोत. दॅट इज ऑल्सो डायरेक्शन ऑफ current, that is the I2, and the direction of loop is same. Therefore this product is also negative. That is -I2R2. त्या आधी लिहिलं आपण त्याला -I2R2 इज इक्वल टू 0. या ठिकाणी समेशन जे येणार आहे, आपण व्होल्टेज लॉमध्ये बघितलं, दॅट इज द समेशन और अल्जेब्रिक सम ऑफ द पोटेन्शियल ड्रॉप and the EMF in a closed loop is equal to 0. That is -I2R2 -I3R5 -I2R4 plus E2 is equal to 0.
बाय रिअरेंजिंग द इक्वेशन रिअरेंज करूया. E2 इज इक्वल टू हे सर्व ज्या मायनस टर्म आहेत या राईट साईडला घेतल्या तर त्या प्लस होऊन जातील. दॅट इज द E2 इज इक्वल टू I2 R2 प्लस I3 R5 प्लस I2 R4. In this way we can apply the किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ टू द सर्किट. अशा प्रकारे आपण सर्किटला किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा अप्लाय करू शकतो. नेक्स्ट वन इज द प्रॉब्लेम रिलेटेड टू द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. या ठिकाणी आपण आधी प्रॉब्लेम वाचूया. प्रॉब्लेम काय बघा. 2 बॅटरीज ऑफ 7 व्होल्ट. बघा डायग्राममध्ये एक बॅटरी आहे 7 व्होल्टची अँड 13 व्होल्ट. सेकंड बॅटरी आहे तुमची 13 व्होल्टची अँड इंटरनल रेजिस्टन्स 1 ओहम and 2 ohm respectively are connected in parallel with resistance of 12 ohm. दोन बॅटरी आहेत सर्किटमध्ये. 7 व्होल्टची दुसरी बॅटरी दिली आपल्याला 13 व्होल्टची. हा दोघं बॅटरींचा इंटरनल रेजिस्टन्स दिला आहे 1 ओहम आणि 2 ओहम आणि ह्या दोघं बॅटरीज ह्या पॅरललमध्ये जोडलेल्या आहेत एका 12 ओहमच्या रेजिस्टन्ससोबत. फाइंड द करंट थ्रू ईच ब्रांच ऑफ द सर्किट. सर्किटच्या प्रत्येक ब्रांचमध्ये करंट किती फ्लो होईल तो काढा. अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द 12 ओहम रेजिस्टन्स. आणि अजून काय कॅल्क्युलेट करायला आपल्याला सांगितलं 12 ओहमच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती असाल ते कॅल्क्युलेट करा. आता आधी सर्किटमध्ये कन्व्हेन्शनल करंट डायरेक्शन दिलेले आहेत आपल्याला. या ठिकाणी किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करून प्रत्येक लूपमध्ये आपण करंटच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करूया. त्याच्यानंतर 12 ओहमच्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती पोटेन्शियल ड्रॉप आहे तो कॅल्क्युलेट करूया. लेट द करंट पासिंग थ्रू द 2 बॅटरीज बी I1 अँड I2. डायग्राममध्ये बघा 2 बॅटरीजमधून जो करंट पास होतो आहे तो I1 आणि I2 आहे असं गृहीत धरूया. डायग्राममध्ये दिलं आहे पहिल्या बॅटरीमधून फ्लो होणारा करंट I1, दुसऱ्या बॅटरीमधून फ्लो होणारा करंट I2. पॉईंट एला हा I1 एवढा करंट येतो आहे, पॉईंट सीला I2 एवढा करंट येतो आहे आणि सी पॉईंटला I1 I2 कंबाईन होतो आहे आणि रेजिस्टन्सच्या अक्रॉस I1 प्लस I2 हा करंट फ्लो होतो आहे. अप्लाय किर्चॉफ्स सेकंड लॉ टू द लूप A E F B A. अप्लाय किर्चॉफ सेकंड लॉ टू द लूप. फर्स्ट लूप कन्सिडर केलं बघा आपण A E F B A. फर्स्ट लूपला आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करूया. इक्वेशन लिहिता येईल आपल्याला -12. बघा फर्स्ट जो लूपमध्ये ए पासून ई पर्यंत कुठलाही रेजिस्टन्स वगैरे नाही म्हणून कुठे मूव्ह होणार तर आपण ई पासून एफपर्यंत आपल्याला 12 ओहमचा रेजिस्टन्स लागला. ह्या ठिकाणी लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन ही सेम आहे म्हणून आपला पोटेन्शियल ड्रॉप हा निगेटिव्ह येणार आहे. -12 I1 प्लस I2 पोटेन्शियल ड्रॉप करणारे आहे या ठिकाणी -12 I1 प्लस I2. त्याच्यानंतर फ्रॉम F टू B इथेही कोणत्या प्रकारचा रेजिस्टन्स नाही आहे. फ्रॉम B टू A 7 व्होल्टची बॅटरी आणि त्याचं इंटरनल रेजिस्टन्स आहे 1. करंट आहे त्या ठिकाणी I1 देअरफॉर मायनस इथेही I1ची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन सेम आहे दॅट इज द -1 I1. EMF जर बघितली तर निगेटिव्ह टर्मिनल आधी येतो आहे म्हणून EMF पण काय घेणार आहोत पॉझिटिव्ह +7 इज इक्वल टू 0. बाय रिअरेंजिंग हे इक्वेशनला आपण मायनस साईनने मल्टिप्लाय करूया. 12 I1 प्लस I2 प्लस 1 I1 इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. फॉर द लूप सेकंड लूप कन्सिडर करूया. या ठिकाणी आपल्याला सेकंड लूप दिले बघा CE F D C. सेकंड लूप काय बघा CE F D C. या ठिकाणी C पासून E पर्यंत कुठलाही रेजिस्टन्स नाही आहे.
पासून एफपर्यंत 12 ओहमचा रेजिस्टन्स आहे. करंटची डायरेक्शन ह्या ठिकाणी लूपच्या डायरेक्शनमध्ये, म्हणून आपण -12I1 + I2 लिहू शकतो. अगेन फ्रॉम D to C केलं तर आपल्याला या ठिकाणी इंटरनल रेजिस्टन्स असेलचा 2 ओहम. या ठिकाणी करंटची डायरेक्शन आणि लूपची डायरेक्शन सेम आहे, म्हणून या ठिकाणी पोटेन्शियल ड्रॉप येणार आहे -2I2. बॅटरीला निगेटिव्ह टर्मिनल आधी, म्हणून +13 = 0. बाय मल्टिप्लाईंग द मायनस साईन इक्वेशन रिअरेंज करून त्याला मायनस साईनने मल्टिप्लाय केलं तर आपलं इक्वेशन मिळणार आहे 12I1 + I2 + 2I2 = 13. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपल्याला इथे मिळालं. इक्वेशन 1 काय होतं बघा, 12I1 + I2 + 1I1 = 7. while the equation 2 is 12I1 + I2 + 2I2 = 13. सबट्रॅक्ट करूया इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2. -12I1 + I2 + 12I1 + I2 आणि -12I1 + I2 कॅन्सल होतील. या ठिकाणी 1I1 -2I2 याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो -2I2 + I1. 7 - 13 = 6. नवीन इक्वेशन आपल्याला इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मायनस केलं तर इक्वेशन काय मिळालं, -2I2 + I1 = -6. -2I2 जर आपण राईट हँड साईडला घेऊन गेलो तर I1 = आपलं इक्वेशन मिळणार आहे 2I2 - 6. काय इक्वेशन मिळणार आहे 2I2 - 6. सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू ऑफ I1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये I1ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. इक्वेशन 1 काय बघा, 12I1 + I2 + I1 = 7. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आता बघा. 12 हिअर I1 + I2 + I2ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट काय करणार आहोत बघा, 2I2 - 6. काय I1ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, 2I2 - 6 + I2 ॲज इट इज + 2I2 = 13. या ठिकाणी इक्वेशन सेकंडमध्ये बघा, इक्वेशन सेकंड काय होतं, 12I1 + I2 + 2I2 = 13. इक्वेशन 2मध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. या ठिकाणी I1 काय आहे 2I2 - 6. या ठिकाणी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 12 इन ब्रॅकेट 2I2 - 6 ही I1ची व्हॅल्यू + I2 ॲज इट इज, इथे + 2I2 ॲज इट इज = 13. 12 ह्या ब्रॅकेटच्या बाहेर आहे, ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करेल, दॅट इज 24I2 - 72 + 12I2 + 2I2 = 13. I2 टोटल कॅल्क्युलेट केलं 32I2 = या ठिकाणी -72 हा RHSला जाताना +17, दॅट इज I2 = 85/35, दॅट इज 2.237 एम्पियर. I2 = 2.273 एम्पियर.